नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 18 ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो, आजच्या भागामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी पण घडलेल्या आहेत आणि वाईट गोष्टी सुद्धा घडलेल्या आहेत. काय होतं इकडे मानिनीने तर काव्याची शिक्षा बहुतेक म्हणजे तिच्यावरचा राग वगैरे सगळा तिचा गेलेला आहे आणि तिला माफ करून पार्थजवळ बसायसाठी तिला परवानगी सुद्धा दिलेली आहे. पण इकडे भास्करने मात्र जीवाला त्याच्या शूजवरची मुद्दामून त्याने कॉफी वगैरे सांडून त्याचे शूज वगैरे पुसायला लावलेले आहेत की त्याला मी आता तुला आनंद निवास परत देतो असं सांगून, पण तो त्या शब्दाला सुद्धा मुकरतो आणि त्यानंतर तो चक्क जीवाला सांगतो की मी तुला आनंद निवास तेव्हाच परत करेन ज्यावेळेस तू ना तुझ्या भावाला पार्थला आता त्याच्या बायकोसोबत सोडत घ्यायला लावून माझ्या शनयाबरोबर लग्न करायला लावशील तेव्हाच मी तुला आनंद निवास परत करेन. तर तेव्हा जीवा म्हणतो हे कसं काय शक्य आहे आणि तो त्या गोष्टीला तयार होत नाही. तर तेव्हा आता भास्कर त्याला असं एक विचित्र वाक्य बोलतो की ते इथं बोलताना सुद्धा कसं तरी वाटत आहे, पण ते वाक्य बोलल्यानंतर जीवाने तर चक्क भास्करची कॉलर पकडून त्याला खेचून त्याचं चांगलं त्याला धुतलेलं आहे आणि त्याचं पूर्ण थोबाडच फोडून टाकलेलं आहे. तर मित्रांनो, चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. आता पार्थच्या रूम मध्ये सर्वजण जमलेले असतात. तर तेव्हा रम्या पार्थला सांगत असते, अरे पार्थ, आता तू अजिबात ऑफिसचं टेन्शन घ्यायचं नाहीस, एकदम आराम करायचा आहेस. ते ना मी वर्क फ्रॉम होम करेन आणि तसंही काव्या आता या रूम मध्ये नसतेच, मग मी इथेच तुझ्या बाजूला बसूनच काम करत जाईन. असं ती बोलत असताना आता मानिनीला थोडासा राग येऊ लागतो आणि रम्या पुढे म्हणते, म्हणजे कसं आहे ना, तुला काय हवं काय नको ते सुद्धा मला सगळं काही बघता येईल. अरे तुला सिनेमन कॉफी वगैरे आणून देता येईल, चालेल ना तुला? असं ती बोलत असताना आता पार्थ तिला लगेच म्हणतो, नाही रम्या, ऑफिसला जाणं महत्वाचं आहे. तर रम्या त्याला म्हणू लागते, अरे पार्थ, तू महत्वाचा आहेस असं बोलता बोलता ती मध्येच थांबते, कारण सर्वजणच एकदम तिच्याकडे बघू लागतात. तर आता रम्या आपलं वाक्य बदलते, अरे पार्थ, सगळ्यांसाठीच तू महत्वाचा आहेस ना. अरे माझं काम, माझं करिअर, ऑफिसचे सगळे क्लायंट्स, सगळं काही मी इथे बसून मॅनेज करेन. अरे तर तेव्हा मानिनी रम्याला थांबवते, म्हणजे अगं रम्या, मी आहे ना, मी करीन हे सगळं काही, तू नको काळजी करूस. आणि तसंही माझ्यासाठी माझा नवरा, माझी मुलं हेच माझं ऑफिस आहे आणि तुला तर माहिती आहे की माझ्या राज्यात मीच क्लायंट आणि मीच बॉस आहे, हो का नाही? असं म्हटल्यानंतर रम्या एकदम चिडीचूप गप्प बसते आणि तेव्हा आता विक्रम गालातल्या गालात हसत असतो. तर तेव्हा पार्थ लगेच एक टोमणा मारतो, म्हणतो, बाबा, हे आईचं हे क्यूट बोलणं ऐकलं ना की लगेच घरात आल्यासारखं वाटलं बघा. आणि खरं तर ना ते हॉस्पिटल, आजारपण नको वाटत होतं. तर तेव्हा विक्रम सुद्धा हो असं बोलू लागतो. तर आता दुसरीकडे त्यांनी आता इकडे जीवा भास्करची वाट बघत उभा असतो असं दाखवलेलं आहे आणि तो खूप अस्वस्थ झालेला असतो आणि सारखं सारखं घड्याळ बघत असतो. इतक्यातच तिकडून ते आनंद निवास मधले जे फंडिंग केलेले क्लायंट असतात, म्हणजे जीवामुळे त्या आनंद निवासला फंडिंग मिळालेलं असतं, ते तिथं येतात आणि जीवाला बघून जीवा हाय असं करतात. आणि आता जीवाला तो क्षण आठवतो सुद्धा ज्यावेळेस त्यांनी आनंद निवासला फंडिंग केलेलं असतं आणि आता ते जीवाजवळ येतात. तर तेव्हा जीवा लगेचच उठून उभा राहतो आणि सर असं म्हणून त्यांना वेलकम करतो. तर तेव्हा ते गायकवाड सर त्याच्या जवळ येऊन त्याला नमस्कार मिस्टर पाणीपुरीवाले असं म्हणतात. तर जेव्हा त्यांना म्हणतो, सर, मला वाटलं नव्हतं की तुम्ही इथे भेटाल असं. तर तेव्हा ते सर म्हणतात, अरे जग खूप छोटा आहे, बरं ते सगळं जाऊ देत, तू कसं आहेस ते सांग बरं. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, मी मस्त आहे सर, पण तुम्ही भारतात कधी आलात परत? तर तेव्हा ते गायकवाड सर म्हणतात, अरे 2च दिवस झाले आणि मिसेसला घेऊन आलेलो आहे इकडे दिवाळीसाठी. अरे जरी परदेशात असलो ना तरी सुद्धा भारतातले सण मी विसरत नाही आणि स्पेशली दिवाळी, आणि मुंबईची दिवाळी तर तुला माहितीच आहे. तर तेव्हा जेव्हा सुद्धा म्हणतो, हो हो, खरं आहे खरं आहे. तर तेव्हा गायकवाड सर विचारतात, अरे नंदिनी कशी आहे आणि पहिलं तू आम्हाला सांग, आनंद निवास मध्ये आल्यानंतर तू पाणीपुरी कधी देणार, असं ते विचारत असतात. पण जीवाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. तर तेव्हा आता ते सर म्हणतात, अरे एवढं टेन्शन कसलं घेतोस, अरे मी मस्करी केली तुझी, नको देऊस पाणीपुरी, पण आम्हाला मात्र ना आनंद निवास मध्ये यायचं आहे. पण तुला खरंच सांगतो, मी जगामध्ये खूप ठिकाणी फिरलो, पण आनंद निवास मध्ये मला जी शांती मिळाली ना ती कुठेही मिळाली नाही. अरे बघ ना, आनंद निवास समोर छान समुद्र आहे, स्टाफने राखलेली बहरलेली बाग आहे, अरे आणि मुख्य म्हणजे नंदिनीने इतकं वर्ष दिलेली आहेत त्या जागेला, आणि त्याच्यामधला जो शांतपणा आणि गोडवा आहे ना तो त्या जागेमधल्या हवेमध्ये मिसळलेला आहे. अरे आणि नंदिनीने कुठेही कितीही शेल्टर शॉप बांधले ना तरी सुद्धा त्या
जागेला पर्याय नाही, ती बातच वेगळी आहे, असं ते सर्व काही त्या जागेची आनंद निवासी तारीफ करत असतात. पण जीवाला मात्र टेन्शन जास्तच येत असतं. तर तेव्हा सर म्हणतात, बरं ते असो, नंदिनीला सांग आम्ही आठवण काढत होतो आणि तिला विचार आम्ही जे फंडिंग केलं होतं त्यावेळी जो प्रोजेक्ट डिस्कस झाला होता तो सुरू झाला का नाही, असं त्यांनी विचारल्यानंतर जीवा अजून टेन्शनमध्ये येतो. तर तेव्हा सर विचारतात, अरे जीवा काय झालं, सगळं ठीक आहे ना, ऑल वेल आहे ना? तर आता जीवा सांगतो, नाही ओके नाहीये, खरं तर ना माझ्याकडून खूप मोठा ब्लेंडर झालेला आहे, असं म्हणून तो जे काही घडलेलं असतं ते सर्व काही आता त्या सरांना सांगू लागतो. तिथं कब्जा घ्यायसाठी भास्कर आणि जाधव सर आलेले असतात आणि त्यानंतर बुलडोझर आलेला असतो, नंदिनी त्याच्या आडवी आलेली असते आणि त्यानंतर भास्करने 15 दिवसांची मुदत दिलेली असते आणि 15 दिवसानंतर आता ती वास्तू पाडली जाणार आहे. हे सर्व काही तो आता त्या सरांना सांगतो आणि एकदमच तो खाली बसतो. तर तेव्हा आता गायकवाड सरांना सुद्धा त्या गोष्टीचं गांभीर्य कळतं आणि गायकवाड सर म्हणतात, अरे बापरे, म्हणजे हा आनंद निवास हातचा जाणार आहे. तर तेव्हा जीवा उठून उभा राहतो आणि म्हणतो, नाही नाही सर, असं असं काही होणार नाही, असं काही म्हणू नका तुम्ही. तर तेव्हा गायकवाड सर म्हणतात, नाही नाही सॉरी, मला ऍक्च्युली असं काही म्हणायचं नव्हतंच, अरे सॉरी, पण हे सगळं काही ऐकलं आणि अचानक मी रिॲक्ट झालो. पण मला खात्री आहे जीवा, तू नंदिनीला ना तिचा आनंद निवास परत मिळवून देशील आणि मला यामध्ये काही करता येईल का? तर तेव्हा जीवा म्हणतो, नाही मला लगेच असं काही सांगता येणार नाही सर, पण जर काही लागलं तर, असं तो म्हणत असतो. तर तेव्हा गायकवाड सर एकदमच त्याला म्हणतात, अगदी हक्काने हाक मारायची, आनंद निवासाठी जी काही मदत लागेल ना त्यासाठी मी तयार आहे आणि हे बघ, हे माझं कार्ड आहे, असं म्हणून ते कार्ड जीवाच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात, हे बघ, कधी सुद्धा मदत लागेल ना तेव्हा हक्काने कॉल करायचा मला आणि डोंट वरी डिअर, देव ना सगळं काही बघतोय आणि सगळं काही ठीक होईल, काळजी करू नकोस, असं म्हणून ते त्याला कॉन्फिडन्स देतात आणि तिथून निघून जातात. तर आता बघा इकडे मित्रांनो, घरामध्ये काव्या अखेर पार्थच्या रूम मध्ये येते. तर तेव्हा विक्रम लगेचच उठतो आणि काव्याला म्हणतो, अरे काव्या तू आलीस का, बस बस इथे बस, असं म्हणून तो आता तिला पार्थच्या जवळ बसायला जागा देतो. तर तेव्हा तिच्यासोबत नंदिनी सुद्धा आलेली असते. तर पार्थ लगेच नंदिनीला सांगतो, नंदिनी माझ्या मेडिसिन बॉक्स मध्ये ना काव्याच्या हाताला जे काही भाजलेलं आहे त्याच्यासाठी मलम आहे, प्लीज ते त्यांच्या हाताला लावाल का, असं तो बोलत असताना काव्य थोडीशी रागाने आता पार्थकडे बघू लागते. तर तेव्हा मानिनी पार्थला लगेच म्हणते, अरे पार्थ, आता तू स्वतःची काळजी घ्यायची आहेस, काव्याची काळजी अरे आम्ही घेऊ ना. आणि त्यानंतर ती आता थोडस मायेने काव्याला सुद्धा विचारते, हात बरा आहे का तुझा? तर तेव्हा काव्या हो असं तिला सांगते. तर तेव्हा विक्रम मानिनीला म्हणतो, अगं मानिनी, तू नुसतं तिला हात तुझा बराय का असं काय विचारतेस, काहीतरी तिच्या आवडीचं गोडाधोडाचा पदार्थ कर. आणि आपला पार्थ घरी आला आहे ना त्या आनंदामध्ये, आणि पोरीने हे जे काही अग्निदिव्य केलेलं आहे ना त्याच्या कौतुकासाठी सुद्धा, असं म्हणून तो आता काव्याच्या पाठीवरून हात सुद्धा फिरवतो आणि तिचं कौतुक करतो आणि काव्याला परत म्हणतो, नाही नाही काव्या, खरंच तू खरंच खूप कमाल केलेली आहेस, हे सगळं जे काही केलेलं आहेस ना तू, त्यामुळे ना मला तुझा प्रचंड प्रचंड अभिमान वाटतोय बाळा. आणि त्यानंतर विचारतो, पण मला एक गोष्ट सांग, तू हे सगळं केलंस कसं काय, म्हणजे तुझा तर या सगळ्या गोष्टींच्या वरती विश्वास नाहीये. तर तेव्हा काव्या एकदमच म्हणते, मानिनी काकूंचा आहे ना विश्वास या सगळ्यांच्या वरती, आणि ठीक आहे की काका, झाले की देशमुख बरे, असं म्हणून ती आता पार्थकडे सुद्धा बघू लागते. आणि त्यांच्यासाठी एवढं तर केलंच पाहिजे ना मी, त्यांच्या जीवासाठी ना ही माझ्या हाताची किंमत काहीच नाहीये, असं बोलून ती आता सगळ्यांचं मन जिंकून घेते. पण इकडे रम्या आणि वसू मात्र रागाला येत असतात. तर आता त्यांनी परत इकडे जीवाचा सीन दाखवलेला आहे. जीवा म्हणत असतो, सर तुमच्या शब्दांनी मला किती धीर आला, तुमच्यासारखी ना जेन्युइन माणसं या जगामध्ये अजून असायला हवी होती, म्हणजे ज्यांच्यावरती डोळ्यात झाकून विश्वास ठेवता आला असता, आणि मी ज्यांच्यावरती न बघता न विश्वास ठेवता व्यवहार केला, अशी माणसं सुद्धा जर जेन्युइन असती ना, असं तो बोलत असतो. इतक्यातच मागून भास्कर तिथं येतो आणि व्यवहार म्हणतो की व्यवहार कसा करावा ना याची अक्कल फार कमी लोकांना असते. तर तेव्हा जीवा लगेचच धक्क्याने मागे वळून बघतो आणि उठून लगेचच त्याच्याकडे धावत जातो आणि म्हणतो, काका काय झालं, मी तुमच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, पण तुमचा पिओन म्हणाला की तुम्ही मीटिंगसाठी इथे कॅफेमध्ये येणार होतात, म्हणून मी इथे येऊन तुमची वाट बघत बसलो. तर तेव्हा भास्कर म्हणतो, हो अच्छा असं आहे का, म्हणून तू लाचार कुत्र्यासारखा तुझी शेपूट हलवत हलवत इथे माझ्या मागे मागे आलास का, असं तो बोलल्यानंतर जीवाला
धक्काच बसतो आणि त्याच्यासोबत क्लायंट सुद्धा असतो, त्याच्या समोरच तो जीवाला असं बोलत असतो. तर तेव्हा जीवा एकदम शांत शब्दात त्याला विचारतो, काका तुम्ही असं का बोलताय? तर तेव्हा भास्कर आता त्याचे रंग दाखवायला सुरुवात करतो आणि जीवावरती तो ओरडतो, अरे काका काय काका, मी तुझा काका नाहीये. आणि तो टिचकी वाजवून जीवाला म्हणतो, सर म्हणायचं मला सर. तर तेव्हा जीवा सुद्धा एकदम दचकतो आणि भास्करला म्हणतो, सॉरी सर, आणि मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं सर. तर तेव्हा भास्कर त्याच्यावरती जोराने ओरडतो, म्हणतो, अरे तुला दिसत नाहीये का मी क्लायंट सोबत बोलतोय? तर तेव्हा जीवा त्याला परत रिक्वेस्ट करू लागतो, सर सर थोडा वेळ प्लीज, थोडा वेळ सर. तर तेव्हा भास्कर म्हणतो, बरं ठीक आहे, बोल पटकन, आणि तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत, लवकर बोल. असं म्हटल्यानंतर जीवा आता थोडंसं त्या क्लायंटकडे पण बघतो आणि लगेचच 5 मिनिटं मिळालेत म्हटल्यानंतर लगेचच बोलायला सुरुवात करतो. म्हणतो, सर मला इतकंच बोलायचं होतं की नंदिनीचा आनंद निवास तिला परत द्या प्लीज सर. मी तुमच्यासमोर हात जोडतो सर. हे बघा तुम्हाला जे काही करायचं आहे ना तुम्ही माझ्यासोबत करा सर प्लीज. असं त्यानं हात जोडून बोलल्यानंतर भास्कर तर हसूच लागतो आणि त्याला म्हणतो, अरे काय करणार आहे तुझ्यासोबत? काय आहे काय तुझ्याकडे? अरे बापाच्या जीवावर जगणारा चिखलातला किडा आहेस तू काय देणार आहेस मला? तर आता जीवा भास्करला म्हणतो, सर मी तुमचं काय बिघडवलं होतं? तुम्ही मला का फसवलाय? अहो तुमच्यावर इतकं विश्वास ठेवला मी, तुम्ही म्हणाल ते केलं मी, तुम्ही सांगेल तिथं मी सही केली, तरी का तुम्ही आमच्याकडून आमचा आनंद निवास हिसकावून घेतलात? आणि तुमचा राग माझ्यावरती होता तर त्याची शिक्षा तुम्ही नंदिनीला का दिली? असं तो विचारत असताना आता भास्कर परत त्याच्याकडे बघून हसू लागतो. तर आता परत त्यांनी इकडे घरामधला सीन दाखवलेला आहे आणि विक्रम काव्याला म्हणत असतो, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे का? ही जी काही किंमत मोजलेली आहेस ना तू, त्याने एका गोष्टीवरती तू शिक्कामोर्तब केलेला आहेस. अगं खरं आहे. अगं आमच्या देशमुखांच्या घरातल्या पुरुषांना ना आगीपासून धोका आहे, माहिती आहे ना तुला? हा म्हणजे तसं आमच्या सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आणि मी, जीवा आणि आता पार्थ, आम्ही तिघांनी ना इजा बिजा तिजा करून हे खरं आहे हे सिद्ध सुद्धा केले आता. पण तुला एक गोष्ट सांगतो, या अशा नशिबाच्या पुरुषांच्या मागे या देशमुखांच्या सुना आहेत ना, अर्थात आमच्या बायका समर्थपणे उभा राहतात आणि आपल्या नवऱ्याचे प्राण नशिबाशी झगडून लढून परत आणतात. हा इतिहास सुद्धा आहेच. मानिनी पाठोपाठ नंदिनी आणि आता तू सुद्धा हे सिद्ध केलेलं आहेस की वटपौर्णिमा साजरी करायला कुठल्या एका तिथीची नाही तर आतून येणाऱ्या प्रेमाची गरज असते. असं तो बोलत असताना आता काव्या एकदमच पार्थकडे बघते. तर विक्रम आता पुढे म्हणतो, अगं तुम्ही तुमच्या नवऱ्यावरती इतकं आतोनात प्रेम करताना म्हणूनच हे असं टोक गाठू शकता तुम्ही. हे तुझ्या हातावर जे काही झाले ते सहन करू शकता. काव्या आज तू सिद्ध केलेला आहेस बाळा, या देशमुख घराण्यांची एकनिष्ठ सून आणि माझ्या पार्थची बायको म्हणून हे शिक्कामोर्तब केलेलं आहेस तू. असं त्यानं म्हटल्यानंतर आता पार्थ तर खूप खुश होतो आणि नंदिनी सुद्धा खुश होते. तर इकडे रम्याला आणि वसूला धक्का बसलेला असतो. तर आता इकडे भास्कर जीवाला उठूनच उभारतो आणि म्हणतो, अरे जीवा तू विक्रम देशमुखचा मुलगा असून इतका बिंडोक कसा काय आहेस रे? अजूनही तुला खरं कारण कळालेलं नाहीये ना? अरे तुझ्यावर राग नव्हता आणि तुझ्यावरच्या रागाची शिक्षा नंदिनीला नाही दिलेली. राग हा नंदिनीवरती होता, त्याची शिक्षा तुला दिलेली आहे. तर तेव्हा जीवाला काही कळेनासच होतं आणि तो म्हणतो, काय म्हणजे काय? तर तेव्हा आता भास्कर सांगतो, अरे म्हणजे ना तुझ्या त्या नंदिनीमुळे माझ्या शनयाचं लग्न पार्थ सोबत होऊ शकलं नाही. आणि तुला माहिती आहे की माझी शनया अजूनही मोहन झालेली नाहीये. स्वतः नंदिनीने पार्थशी लग्न केलं नाही आणि माझ्या मुलीचं सुद्धा होऊ दिलं नाही. असं त्यानं सांगितल्यानंतर आता जीवाला मात्र खूप मोठा धक्काच बसतो. तर आता परत त्यांनी इकडे घरामधला सीन दाखवलेला आहे. विक्रम म्हणतो, चला आता त्याला आराम करू देत आणि आपण जरा आपली गर्दी कमी करूयात. तर आता बरोबर वसूला तो टोमणा कळतो आणि वसू लगेचच रम्याला म्हणते, चल आपल्यामुळे गर्दी होतीये, चल जाऊया आपण. असं म्हणून ती आता रम्याला खेचतच तिथून घेऊन जाते. तर तेव्हा नंदिनी काव्याला लगेचच म्हणते, काव्या पार्थला जे पथ्य असतील ते सांभाळायला लागतील ना आता. तर तेव्हा काव्या म्हणते, हो सांगितलेत मला, मी नंतर एक्सप्लेन करेन तुला. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, नाही तुला माहिती आहे ना, मग झालं तर आता पार्थना काय हवं काय नको हे तुलाच बघायचं आहे ना. असं म्हटल्यानंतर आता विक्रम सुद्धा नंदिनीकडे बघून हसू लागतो, पण मानिनी मात्र अजून शांतच असते. तर काव्य आता म्हणते, नाही मला जावं लागेल ना गेस्ट रूम मध्ये, अभ्यास करायचा आहे मला. आणि त्यानंतर ती मानिनीला म्हणते, काकू तुम्हाला एक्सप्लेन केलं तर चालेल का?
आणि तेव्हा मानिनी अजून सुद्धा शांतच असते आणि काव्य आता तिच्याकडे बघून म्हणते, नाही जाते मी आता, बसते अभ्यासाला, असं म्हणून ती उठून चाललेलीच असते. तर आता मानिनी काव्याला थांबवते आणि म्हणते, थांब काव्या. आणि तेव्हा काव्याला जरा धक्का बसतो आणि काव्या मागे वळून तिच्याकडे बघू लागते आणि मानिनी आता उठून तिच्या जवळ येते आणि तिला म्हणते, अभ्यास नंतर कर, आता ना बस थोडा वेळ पार्थपाशी, असं तिने म्हटल्यानंतर काव्या तर डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघू लागते आणि पार्थ मात्र मागे खूप खूप म्हणजे खूप खुश झालेला असतो आणि लगेचच तो इशाऱ्याने काव्याला त्याच्याजवळ बसायसाठी यायला सांगत असतो आणि काव्याला मात्र काही कळेनासच झालेलं असतं. तर आता इकडे भास्कर जीवाला म्हणतो, तुमचं काय रे, तुम्ही सगळेजण आपापल्या आयुष्यामध्ये पुढे गेलात, पण माझ्या मुलीचं काय, माझी मुलगी ना आहे तिथेच आहे. तर तेव्हा जीवा त्याला विचारतो, अहो सर पण यामध्ये नंदिनीची काय चूक आहे आणि आनंद निवास घेतल्यामुळे शनायाला पार्थ दादा मिळणार आहे का? तर तेव्हा आता भास्कर त्याला म्हणतो, वा वा जीवा वा, अरे पहिल्यांदा बरोबर बोललायस तू, आनंद निवास घेऊन शनायाला पार्थ मिळणार नाही, पण आनंद निवास घेतल्यामुळे ना प्रत्येक देशमुखाला माझ्या मुलीची आठवण येत राहील आणि दॅट इज माय पॉवर, असं म्हणून तो परत त्या क्लायंट सोबत बसतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, नाही ठीक आहे सर, चुकीच्या पद्धतीने का होईना तुम्ही मला तुमची पॉवर दाखवली, मला गुडघे टेकायला लावले, ठीक आहे, आपण आता ना मुद्द्याचं बोलूया. आणि तो विचारतो, मी शनायासाठी काय केलं तर तुम्ही नंदिनीचा आनंद निवास तिला परत द्याल? तर तेव्हा भास्कर त्याला म्हणतो, नाऊ यू आर टॉकिंग, आणि थोडा वेळ थांबून त्याला म्हणतो, सांगू का? तर तेव्हा जीवा त्याच्या बोलण्याचा आतुरतेने वाट बघू लागतो. तर आता इकडे घरामध्ये विक्रम लगेचच काव्याला म्हणतो, ये ग काव्या, बस बस इकडे बस, पार्थ जवळ बस, असं म्हणून तो तिला आता पार्थ जवळ बसायला लावतो आणि पार्थ जवळ बसल्यानंतर पार्थ तर भलताच खुश होतो आणि तिच्याकडे बघून एकसारखा हसत असतो. तर तेव्हा विक्रम लगेचच टोमणा मारतो, नंदिनीला म्हणतो, नंदिनी बघितलंस का, बायको शेजारी बसल्यानंतर नवऱ्याची कळी कशी खुलली बघ लगेच, असं म्हटल्यानंतर काव्या सुद्धा लगेच पार्थकडे बघू लागते. तर नंदिनी विक्रमला म्हणते, पण बाबा या बाबतीत ना पार्थ अगदी तुमच्यावरती गेलेत. तर विक्रम विचारतो, हो का, कसं काय? तर तेव्हा नंदिनी म्हणते, आई जेव्हा तुमच्याशी बोलायला येतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर कसं गोड हसू येतं एकदम, असं म्हटल्यानंतर आता सर्वजण हसू लागतात. तर तेव्हा विक्रम म्हणतो, नाही नाही हे खरं आहे, पण माझ्या सुद्धा एक गोष्ट लक्षात आलेली आहे, म्हणजे माझं सगळीकडे लक्ष असतं बरं का, आमचा जीवन हा पूर्वी आई 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 असं करायचा, आता ना नंदिनी नंदिनी असं करतो, असं म्हणून तो हसू लागतो. तर तेव्हा नंदिनी आता तो विषय टाळते आणि जीवाच्या रागाने म्हणते, मी आलेच, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा विक्रम मानिनीला म्हणतो, मानिनी चल आपण पण निघूयात आता, तिथे ना आता नवऱ्याची काळजी घ्यायला बायको आहे जवळ, असं म्हटल्यानंतर आता मानिनी सुद्धा काही बोलत नाही आणि ते दोघे आता तिथून निघून जातात. तर तेव्हा आता पार्थ काव्याकडे बघतच असतो, तर काव्या सुद्धा आता पार्थकडे बघू लागते आणि दोघे सुद्धा एकमेकांच्या मध्ये एकदम हरवून जातात आणि काव्याला सुद्धा आता पार्थची आस लागलेली असते मित्रांनो खरं. तर इकडे आता कॅफेमध्ये वेटर कॉफी घेऊन येतो आणि तो टेबलवरती ठेवत असताना ती कॉफी टेबलवरती थोडी सांडते. तर तेव्हा भास्कर त्याच्यावरती जोराने ओरडतो, अरे काय आहे हे? तर तेव्हा वेटर त्याची माफी मागतो आणि म्हणतो, सॉरी सर सॉरी, मी साफ करून देतो तुम्हाला. तर तेव्हा भास्कर त्याला थांबवतो आणि म्हणतो, एक मिनिट, तू नको पुसूस. आणि तो जीवाला म्हणतो, जीवा तू म्हणाला होतास ना सर मी काय करू, मग साफ कर आता ही कॉफी, असं त्यानं म्हटल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो आणि त्यानंतर आता भास्कर त्या वेटरला म्हणतो, अरे दे नॅपकिन दे त्याच्याकडे, असं म्हणतो त्याच्यावरती जोराने ओरडतो. तर तेव्हा तो वेटर सुद्धा घाबरत घाबरत ते नॅपकिन जीवाच्या पुढे करतो आणि तेव्हा आता जीवा चक्क ते नॅपकिन आपल्या हातामध्ये घेतो आणि भास्कर आता त्या वेटरला जायला सांगतो आणि तो वेटर आता तिथून निघून जातो आणि भास्कर आता जीवाला म्हणतो, अरे जीवा काय झालं, तूच म्हणाला होतास ना कुठलंही काम छोटं नसतं मोठं नसतं, मग आता कर हे काम. आणि तेव्हा ती कॉफी भास्करच्या शूज वरती सांडलेली असते आणि जीवा आता चक्क खाली बसतो आणि ती कॉफी साफ करत असताना आता भास्कर मुद्दामून काय करतो, ती कॉफी घेतो आणि आपल्या शूज वरती सांडून टाकतो, अजून सांडून टाकतो. तर तेव्हा आता जीवा त्याच्याकडे रागाने म्हणजे थोडस रागाने बघतो, धक्क्याने बघतो, पण त्याला काही पर्याय नसतो. तर भास्कर आता हात करून त्याला म्हणतो, काय बघतोस काय, अरे साफ करते शूज साफ कर माझं, असं म्हणून तो आता त्याच्याकडे बघून
बघून हसत सुद्धा असतो आणि जीवा आता चक्क आनंद निवाससाठी भास्करच्या शूज वरती पडलेली कॉफी सुद्धा साफ करू लागतो. तर तेव्हा आता भास्कर त्याच्या क्लायंटला म्हणू लागतो, देशमाने साहेब, विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायाशी आहे. आणि तेव्हा आता जेव्हा भास्करचं शूज वगैरे साफ करून उठून उभा राहतो आणि भास्करला विचारतो, आता द्याल ना आनंद निवास परत? तर भास्कर त्याला म्हणतो, अरे काय हे जीवा, जराशी कॉफी पुसली म्हणून मी तुला आनंद निवास परत करणार आहे का? माझं डील ना जरा वेगळं आहे, बघ तुला झेपतं का ते? तर तेव्हा जीवा त्याला लगेचच विचारू लागतो, काय काय डील काय आहे? नंदिनीसाठी काहीही करेन मी. तर तेव्हा भास्कर त्याला म्हणतो, हो का, मग आता जा तुझ्या भावाला जाऊन सांग तुझ्या आत्ताच्या बायकोला सोड आणि माझ्या शनया सोबत लग्न कर. असं त्यानं बोलल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो. तर भास्कर पुढे म्हणतो, मग मी तुला आनंद निवास देऊन टाकतो, करशील का पार्थला तयार? तर तेव्हा जीवा धक्क्यानेच त्याला बोलू लागतो, अहो सर, हे कसं काय शक्य आहे? अहो पार्थ दादाचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, तो असा कसा काय पुन्हा लग्नाला तयार होईल? अहो तो शनयाशी कसं काय लग्न करेल? हे शक्य नाहीये. तर तेव्हा भास्कर त्याला लगेचच म्हणतो, मग मी ही आनंद निवास परत करत नाही, विसर ती जागा. असं त्यानं सांगितल्यानंतर जीवा मात्र कोड्यातच पडतो आणि तो रागाला सुद्धा आलेला असतो आणि विचार सुद्धा करू लागतो. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, भास्कर आता जीवाला असं वाक्य बोलतो, म्हणजे एकदम विचित्र वाक्य बोलतो. म्हणतो, तू एक काम कर, तुझ्या बायकोला ना आपल्या इन्व्हेस्टरकडे पाठव. असं त्यानं म्हटल्या जीवा भास्कर असं म्हणून जोराने ओरडतो आणि एकदम जास्त रागाला येतो आणि चक्क त्याची कॉलर पकडून त्याला खेचून उचलून ढकलूनच देतो आणि त्याला जोर जोराने तो मारू लागतो आणि त्याचं तोंड वगैरे फोडून टाकतो अक्षरशः. तर इकडे आता घरामध्ये नंदिनी आणि काव्या बोलत असतात. इतक्यातच मानेनी तिथं येते आणि काव्याला म्हणते, काव्या तू इथे आहेस का? तू जरा चल माझ्यासोबत, माझं तुझ्याकडे काम आहे. तर तेव्हा आता काव्या धक्क्याने सोडून नंदिनीकडे बघू लागते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि आपण भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.